नमस्कार, तुमचं सर्वांचा जनहित समाचार यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. बघा आजच्या घडामोडी. मी तुमचा बाबूराव तरी. नमस्कार, आपण पाहत आहात जनहित समाचार. भिवंडीतील या क्षणाची मोठी बातमी. टीईटी पेपर लीक प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या सर्व 15 आरोपींना भिवंडी न्यायालयाने 17 ऑगस्ट 2026 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी पेपर लीक प्रकरणात पोलिसांनी सखोल चौकशी पूर्ण केल्यानंतर सोमवारी सर्व 15 आरोपींना भिवंडी न्यायालयात हजर केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींना 17 ऑगस्ट 2026 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांच्या माहितीनुसार जून 28 रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेचा प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच लीक करून विक्री करण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. सुरुवातीला 3 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर तपासाचा विस्तार करत एकूण 15 आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणातील काही मुख्य सूत्रधारांची ओळख पटल्याचा दावा पोलिसांनी केला असून संपूर्ण पेपर लीक रॅकेटचा तपास अद्याप सुरू आहे. तपासादरम्यान आणखी नवे धागेदोरे समोर आल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आता ऐका या प्रकरणातील आरोपींचे वकील ॲडव्होकेट शैलेश मधुकर गायकवाड यांनी न्यायालयाच्या निर्णयाबाबत आणि संपूर्ण प्रकरणावर काय भूमिका मांडली आहे. आता ॲडव्होकेट शैलेश मधुकर गायकवाड काय म्हणतात ऐका. या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक अपडेटसाठी जनहित समाचार पाहत रहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमचे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. 8126 जो कोणगावला पेपर लीकचा जो गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये रिइन्व्हेस्टिगेशन साठी 14 आरोपी आणि जो सरेंडर केलेला एक असे 15 आरोपींना आज मेहरबान न्यायालयाने स्वतःहून आणि पोलीस मशिनरीने पोलिसांनी त्यांना न्यायालयीन कोठडीचा हुकूम केलेला आहे आणि तो हुकूम माननीय न्यायालय SM घोडके मॅडमने मान्य केलेला आहे. आता या स्टेजला सगळ्यांचा रोल आणि सगळ्यांच्या काही साठगाठ त्यांना घालायची होती. त्यांचा रोल त्यांना जस्टिफाय व्हेरीफाय करत होता. त्यासाठी पोलिसांना बऱ्याचशा प्रमाणात जवळजवळ 15 ते 20 दिवसाचा आणि हा जो गुन्हा आहे हा महिनाभरापासून चालला होता. त्याच्यामध्ये प्रत्येकाचा रोल व्हेरीफाय जस्टिफाय करण्यात आलेला आहे. म्हणून आज मेहरबान न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेली आहे आणि आता जो काही त्यांचा निर्णय येईल पुढचा जेलचा बेलचा तो पुढच्या पुढे ठरेल. पण आता सध्याच्या घडीला त्याच्यामध्ये न्यायालयाने न्यायालयीन कोठडीचा हुकूम केला. न्यायालयीन कोठडी 17 ऑगस्ट पर्यंत दिलेली आहे. होऊ शकतं 17 ऑगस्ट त्यांना पुन्हा कोर्टात आणतील न्यायालयीन कोठडीसाठी पुन्हा डेट देण्यासाठी. पण आता इथून पुढे हा जो तपास आहे हा प्रत्येकाचा व्हेरीफाय जस्टिफाय केल्यानंतर न्यायालयाने त्यांना परमनंट न्यायालयीन कोठडी दिलेली आहे. त्याच्यानंतर त्यांचा बेलचा प्रोसेस. आजच्या बातम्या समाप्त होत आहे. उद्या परत भेटूया नवीन खबर घेऊन. आमच्या चॅनलला पहिल्यांदा बघत असतील तर सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला त्यावर कॉमेंट नक्की करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तर मित्राबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.